नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला जो काही ग्रुप सीचा पेपर आहे MPSCचा, या पेपरमध्ये आलेले बुद्धिमत्ता या भागावरचे प्रश्न जे आहेत हे सर्व प्रश्न कोणत्या प्रकारचे होते सर्व प्रश्नामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत त्यातील प्रश्नाची संभाव्य उत्तरं जी काही आहेत ही उत्तरं आपण घेत आहोत। याची आन्सर की आल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला या पद्धतीची उत्तरं पाहायला मिळतील। यातला आपण हा एक प्रश्न घेतलेला आहे बघा, वर्तुळावरचा प्रश्न आला होता। या वर्तुळावरचा प्रश्न सोडवत असताना एक नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एखाद्या वर्तुळावरचा प्रश्न सोडवतो तेव्हा इथे पाहिलं तुम्ही तर एक पूर्ण गोल आहे, त्या आतमध्ये एक संख्या आहे, त्याच्यानंतर पुढे दुसरा एक गोल आहे, त्याच्या आतमध्ये एक संख्या आहे, त्याच्या आतमध्ये एक संख्या आहे। आतली जी काही 70 संख्या आहे विद्यार्थ्यांनो, ती संख्या तयार झालेली आहे बाहेरच्या या लॉजिक पासून, ते लक्षात घ्या। मग हे पूर्ण एक वर्तुळ आहे, मग आपण असं म्हणू ह्या बाहेरच्या पूर्ण वर्तुळाचं एक लॉजिक असेल आणि आतल्या पूर्ण वर्तुळाचं एक लॉजिक असेल। मग आतल्या पूर्ण वर्तुळाचं एक लॉजिक काढून घेऊ। 18 + 17 सोप्या सोप्या संख्या प्लस करा, 15 + 20। 18 आणि 17 जर प्लस केले तर ते 35 होतात आणि यांच्या दोघाला जर प्लस केले तर ते 35 होतात। म्हणून 35 + 35 बरोबर किती होतात? 70। म्हणजे एक लॉजिक आपलं लागलं। आतमध्ये असलेला जो काही एक छोटा वर्तुळ आहे या छोट्या वर्तुळामधल्या सर्व संख्येची जर बेरीज तुम्ही केली तर ती बेरीज बरोबर काय दाखवायला लागले? 70 दाखवत आहे, असा त्याचा अर्थ आहे। मग दुसरा भाग जो आहे ते पण आपण तसं करून पाहू। 16 त्याच्यानंतर 19, ठीक आहे, त्याच्यानंतर 13, ठीक आहे। इथे आपण x म्हणू आणि यांच्या दोघांची बेरीज करून घेऊ, ठीक आहे। 9 × 6 = 15 ला 5, 6 ला 1, 1 2 आणि 1 3, 35 अधिक 13 करून टाकू आपण। दोघांची जर बेरीज केली किती व्हायला लागली बघा? 8 आणि इकडं 4। 70 मधून 48 वजा करू आपण, इथं राहिला 2, इकडे हातचा गेल्याने इकडे राहिले 6, 6 तून 4 गेला तर 2, याचा अर्थ 22। 22 पर्यायामध्ये आहे का? तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे जे दिसतं ते त्यातलं उत्तर बरोबर आहे। म्हणजे बाहेरील वर्तुळाची बेरीज, बाहेरील वर्तुळ यामधील संख्याची बेरीज व आतील संख्याची बेरीज, आतील वर्तुळातील संख्याची बेरीज सारखी आहे, संख्याची बेरीज सारखी आहे असं ते लॉजिक होतं। म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे 22 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे। तर या पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा होता। अतिशय सोपा असा असणारा पेपर गणित आणि बुद्धिमत्ताचा प्रश्न घेऊन आलेला आहे। त्यातल्या बुद्धिमत्ताचे आपण विश्लेषण पाहत आहोत। हा एक त्यातला सोपा प्रश्न। वायला काय केलेले त्यांनी? 4 लिहिले। पोलीस भरती टाईप प्रश्न आहे हा। जो काही वाय आहे हा जर इकून पाहिला तर तो 25 आहे आणि उलटा पाहिला तर तो 2 आहे, लक्षात घ्या। म्हणून त्याचा उलटा क्रमांक त्यांनी घेतलाय 2। 2 चा वर्ग बरोबर किती? 4। जो व्ही आहे ह्या व्हीचा सरळ जर क्रमांक काढला तर तो 22 आहे आणि उलटा जर काढला तर तो 5 आहे, कारण दोघांची बेरीज 27 झाली पाहिजे। 25 आणि 2 27, सिंपल लक्षात ठेवायचं। आणि 22 + 5 बरोबर 27, म्हणून 27 म्हणून 22 गेले तर 5, 5 चा वर्ग करून घ्या, 5 चा वर्ग किती येतो? 25। तर त्यातलं 25 जे काही आहे हा पर्याय क्रमांक 2 हे संभाव्य उत्तर आपल्याला इथे पाहायला मिळेल। जेव्हा आपली काही उत्तरपत्रिका येईल त्या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला आन्सर की आल्याच्या नंतर कळून जाईल की ते काय उत्तर देणार आहेत। तर याचं संभाव्य उत्तर ते आहे ते त्यांनी 2 द्यायला पाहिजे असं मला वाटतं। पुढचा प्रश्न, घड्याळावरून आलेला हा प्रश्न, हा सुद्धा खूप सोपा आहे बघा। रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजलेले आहे, सकाळचे 9 वाजले, हे घड्याळ आहे आणि 9 वाजले या पद्धतीने, ठीक आहे। 9 म्हणजे अशा पद्धतीने आपली काठी असते। 9 म्हणल्यानंतर हा जो काय 9 आहे आणि हा 12 आहे, हा तुमचा मिनिट काटा आहे आणि हा तुमचा तास काटा आहे। बरं, पुढे काय म्हटले बघा, जर तास काटा पश्चिमेकडे असेल, तास काटा कोणती दिशा दाखवतो? पश्चिम। तर त्यांनी सांगितलं तर मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल? हा तुमचा मिनिट काटा आहे, हा कोणत्या दिशेला असेल? मग आपल्याला ते डायरेक्शन जे काही आहेत हे माहिती असलं पाहिजे। मुख्य डायरेक्शनच घेऊ आपण, म्हणजे महत्त्वाचे जे काही आहेत ह्या दिशा लिहून घ्या। इथं असतं उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम। तर हा काटा आपल्याला काढायचा आहे, म्हणजे उत्तर यायला पाहिजे होतं उत्तरच। पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर त्यांनी बरोबर द्यायला पाहिजे। हे संभाव्य उत्तर असायला पाहिजे असं मला वाटतं। हे संभाव्य उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल।
पुढचा प्रश्न, यम आणि एन हे दोघे भाऊ आहेत बघा, यम बरोबर एन हे भाऊ आहेत बर. क्यू आणि आर बहिणी आहेत बर, क्यू आणि आर बहिणी आहेत. यम चा मुलगा आर आहे, सॉरी यम चा मुलगा आर चा भाऊ आहे, यम चा मुलगा आर चा भाऊ आहे, आर चा भाऊ आहे. आता हे बहीण भाऊ आहेत म्हणजे याचा अर्थ क्यू हा भाऊ आहे, यम चा मुलगा आहे, हा मुलगा आहे, ही काय मुलगी आहे असा त्याचा अर्थ होईल. बर पुढे काय म्हटले बघू आपण, तर एन चे क्यू बरोबरचे नाते कोणते, एन च क्यू बरोबरचं, एन हा कोण आहे क्यूचा तर काका आहे, एन हा क्यूचा कोण आहे तर काका. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते त्यातलं पर्याय उत्तर त्यांनी बरोबर द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 निघेल किंवा येऊ शकते. पुढचा प्रश्न, खूप सोपे प्रश्न आलेले आहेत. हा प्रश्न तर तुम्हाला करण्याचीच गरज नाही. जर तुम्हाला माहिती असेल भारत स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाला म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 ला शुक्रवार होता. आपल्याला 14 ऑगस्टचा काढायचा आहे 1947 चा, तर तो असायला पाहिजे होता एक दिवस मागे म्हणजेच गुरुवार. त्यातलं पर्याय क्रमांक 3 हे पर्याय उत्तर बरोबर येणार आहे. गुरुवार हे लिहून घ्या. आता सोडवायचंच असेल तर आपण त्याला सोडू शकतो बघा, सोडवायचं असेल तर आपण त्याला सोडू शकतो. ते कशा पद्धतीने सोडायचं होतं ते पण दाखवतो मी तुम्हाला. हा क्वेश्चन घेतो मी वरती. सिंपल आहे, 1900चा वर्ष आहे म्हणून कोड वापरायचे आपल्याला 1. इथं कंप्लीट वर्ष 47 संपलेले नाहीत, 46 संपलेत म्हणून 46 कंप्लीट वर्ष. 46 वर्षामध्ये हा शतकाचा कोड आहे, पूर्ण वर्ष. 46 वर्षामध्ये टोटल लीप वर्ष किती आहेत तर 11 आहेत, 11 × 44. मग जानेवारी पासून पुढे जाऊ आपण. जानेवारीमध्ये 3 दिवस एक्स्ट्रा आहेत, फेब्रुवारीमध्ये 0 आहेत, मार्च मध्ये 3 आहेत, एप्रिलमध्ये 2 आहेत, मे मध्ये 3 आहेत, जूनमध्ये 2 आहेत, जुलैमध्ये 3 आहेत आणि ऑगस्टमध्ये 0 आहेत. या पद्धतीनं आपल्याला त्यांच्या संख्या काढता येतील. आता एक एक कट करायचा प्रयत्न करू. 46 आणि 3 49 होतात, 7 7 49 कट करून टाका. 11 आणि 13 14 होतात, कट करून टाका. 2 2 4 आणि 3 7 कट करून टाका. खाली जे काही उरलेलं आहे ते उरलेलं आहे तुमचं बाकी 3. मग बाकी जर 3 उरला असेल तर 0 आला असता तर तुमचा रविवार आला असता, 1 आला आहे तर सोमवार आला असता, 2 आला असता तर मंगळवार आला असता आणि 3 म्हणलं तर बुधवार. आपला 1 कुठेतरी उरला आहे ते आपल्याला चेक करावं लागेल. 46 आणि 3 49. बघा इथे आपण हे 3 3 6 2 8 इथं कट केला असा, इथला 1 बाकी होता, हा 1 इथे टाकून द्या म्हणजेच आपली बाकी काय उरते 4. 4 बाकी उरेल आपली, 4 बाकी उरते म्हणजे 4 बाकीसाठी काय येणार आहे तुमचा गुरुवार. इथे 1 बाकी आपण 3 आणि 3 6 2 8 झालाय तो, ठीक आहे. इथला 1 बाकीचा आपला उरला होता म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, हे 2 आणि 2 4 आणि 3 7 कट करायला पाहिजे होता. हा 3 आणि हा 1 4 अशा पद्धतीने ती बाकी ठेवायची होती म्हणजे 4 बाकीसाठी आपला वार येतो गुरुवार. म्हणून इथे 1947 ला कोणता वार आहे गुरुवार आहे हे लक्षात ठेवा. याच्यासाठी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवलेला आहे. हे कोड कसे आहे, कोड कसे तयार होतात, हा जो काही आहे भाग कालमापनचा, या कालमापन मधला प्रत्येक वर्षामध्ये असणारे कोड कसे तयार होतात हा कोडचा एक भाग आपण घेतलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. पुढच्या मध्ये एक सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. हे थोडंसं तुम्हाला सोडत असताना अंक तुम्हाला मांडायचे होते, बाकी काहीच नाही. इथे ए साठी त्यांनी काय केलेलं आहे बघा, इथं ए साठी 4 वापरले त्यांनी. ए साठी काय वापरले 4, बी साठी 6, सी साठी 8, ए बी सी डी, डी साठी काय वापरतील 10. म्हणजे 2 2 2 2 पुढे जाणार आहे, क्रमाने असल्यास मिळेल, ठीक आहे. मग आपल्याला यांचे नंबर्स जे काही आहेत ते काढायचे आहेत.
मग आपण घेऊ ए बी सी डी ई, आपल्याकडे मिळतो म्हणजे एफ. मग एफ सगळ्या आकृतीमध्ये आहे, आपल्याला लिहायचं आहे एफ. ठीक आहे, एफ. बरं, त्यानंतर काय बघा, जी जी जी. बरं, एच आहे, आय आहे, जे के, ठीक आहे, एल आहे, एम आहे, एन आहे, ओ आहे, पी आहे. बस एवढेच आपल्याला लिहायचे आहेत. मग हे जी काही अक्षर आहे सुरुवातीला ही अक्षर प्रत्येकामध्ये आहेत का बघा, तर ही सगळी अक्षर सगळ्यांमध्ये आहेत. मग इथे कंटिन्यू असणारं कुठलंच अक्षर तुम्हाला दिसत नाही. इथं काय बा, बी आणि सी, एम इथे, एन इथं आहे, ओ इथे, पी इथं आहे लक्षामध्ये. मग आपण जर समजा ई एफ इथं जर घेतलं तर दोन दोन अक्षराचे ग्रुप तयार होतात का बघा, ई एफ. इथं टाकलं जी आय, पण इकडे काय आहेत बघा, जी आय एल के, म्हणजेच आपल्याला इथे एफ टाकायचं जर म्हटलं तर एफ असा कुठेच नाहीये. मग आपण इथे एफ टाकू शकतो. इथे 2-3 जागेवरती आहे म्हणजे एफ इथं आला. ठीक आहे, बरं. त्यानंतर आपण इथं जी टाकला. ठीक आहे, एफ जी. त्यानंतर के एल आय जे, आयच्या जागी जे न टाकता इथं टाकू जे, आणि इथं काय टाकू आपण के, जी के जे एफ. पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने आपल्याला त्यांनी पेपरमध्ये उत्तर द्यायला पाहिजे, कारण जी कंटिन्यू जे काही अक्षरं आहेत ही कंटिन्यू अक्षर तिथे पाहायला मिळत नाहीत. म्हणून अक्षराने जे काही घर आहेत ते बदललेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. बघू आपण उत्तर आल्याच्या नंतर आपल्याला कळेल की पर्याय क्रमांक 4 देतात की पर्याय क्रमांक 3 देतात, हे आपल्याला माहिती होईल. परंतु पर्याय क्रमांक 4 जे आहे ते लॉजिकनुसार आपल्याला इथे बसायला पाहिजे. पुढचा प्रश्न. आता हा जो काही प्रश्न आहे तर हा तुमचा आलेखावरचा एक जो काही भाग आहे, असा एक वर्तुळलेख आपण त्याला म्हणतो, त्याच्यावरून घेतलेला हा प्रश्न. पूर्ण. आता याच्यामध्ये एका कुटुंबाचं मासिक उत्पन्न दिलेले तुम्हाला 46,800. हा पूर्ण जो भाग आहे तो 46,800 आहे असं त्याचा अर्थ आहे. गुणिले हा पूर्ण भाग किती आहे, 360चा आहे वर्तुळाचा, आपण असं त्याला म्हणू शकतो. ओके, इथे घेतलं तरी चालतं. पूर्ण भाग किती आहे, 360. गुणिले आपल्याला त्यांनी काय सांगितले बघा, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. आता कपड्यांचा खर्च किती आहे बघा इथं, 76 अंश. अन्नधान्याचा खर्च किती आहे, 144 अंश. कितीने जास्त आहे हे काढून घेऊ आपण. तर 144 मधून आपल्याला काय वजा करायचं आहे, तर 76 वजा करायचे आहे. बघा 144 वजा 76, 14 मधून 6 गेले 8, इथं राहिले 3, 7 दात नाही 13 म्हणजे 6. याचा अर्थ 68% जो काही अंशाचा भाग आहे तो शिल्लक आहे. याच्या गुणाकारात घेऊ आपण 68 अंश. आपल्याला तो भाग काढायचा आहे. याची किंमत आपल्याला फाईंड करायची आहे. 0ने 0 काटला, जे जे कॅन्सल करता येईल आपल्याला ते कॅन्सल करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता 4 भाग जाईल किंवा 12 पण भाग जाऊ शकतो. मग 12 भाग जाईल तर 12 भाग देऊ. 12 36 राहिले 10, 12 9 108, 12 36. ठीक आहे, 3 9 0 गुणिले 68 छेदामध्ये 3 भाग देऊ. 3 1 3 3 3 9, 130 गुणिले 68. तर 130 गुणिले 68 जो काही आहे यांचा गुणाकार जर आपण केला तर तो 8,840 रुपये हा जो काही गुणाकार आहे आपल्याला तो पाहायला मिळतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 जी काही आहे हे पर्याय क्रमांक 1 त्यातलं पर्याय उत्तर बरोबर येण्याची शक्यता असेल किंवा ते पर्याय उत्तर बरोबर 1 देतील. ठीक आहे, तर या माध्यमातून आपण जी काही बुद्धिमत्ताची प्रश्न आहेत ते बुद्धिमत्ताचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. गणिताची जी काही प्रश्न आहेत ती लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.